नमस्कार. कथाकथन 13. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा 13वी. कथेचं नाव आहे माझा नारायण जेवला. माझा नारायण जेवला. स्वामी विवेकानंदांनी बेलूर येथे एक मठ स्थापन केलेला होता आणि त्या मठाच्या जमिनीची साफसफाई चालू होती आणि संथाल मजूर कामासाठी आलेले होते, साफसफाई करण्यासाठी आलेले होते. त्यांच्याशी स्वामी विवेकानंद मिसळून राहायचे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायचे, त्यांच्याशी विनोद करायचे, त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील व्हायचे. आणि त्या मजुरांमधील संथाल मजुरांमधील केष्टा नावाचा एक मजूर होता. तो स्वामी विवेकानंदांना फार आवडायचा. त्या केष्टा नावाच्या मजुराला स्वामी विवेकानंद म्हणतात, आमच्याकडे तुम्ही सर्वजण जेवायला याल का? आमच्याकडे सर्वजण जेवायला याल का? केष्टा नावाचा मजूर म्हणतो, नाही रे बाबा, आमची जात बाटे. नाही रे बाबा, आमची जात बाटे. स्वामी विवेकानंदांनी केष्टा नावाच्या मजुराला समजावून सांगितलं, त्याची समजूत काढली आणि मस्त सुग्रास जेवणाचा बेत केला. सर्व जे मजूर आहेत, संथाल मजूर आहेत, ते जेवायला बसले. स्वामी विवेकानंद सर्वांना वाढत होते. संथाल मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ते खुश होते. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, प्रसन्नता होती. आणि हे पाहून स्वामी विवेकानंद म्हणाले, साक्षात तुम्ही नारायण आहात. सर्वजण तुम्ही साक्षात नारायण आहात. आज माझा नारायण जेवला. स्वामी विवेकानंद म्हणतात, आज माझा नारायण जेवला. मी आज तृप्त झालो. मी आज खुश आहे. मी आज आनंदी आहे, असं स्वामी विवेकानंद म्हणतात. थोडक्यात काय, आपणा सर्वांना स्वामी विवेकानंदांनी संदेश दिलेला आहे की गोरगरिबांमध्ये ईश्वर पहा, दलितांमध्ये ईश्वर पहा, रंजल्या गांजल्या लोकांमध्ये ईश्वर पहा. हा संदेश आपणाला दिलेला आहे आणि हा संदेश किंवा स्वामी विवेकानंदांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला हवा. लक्षात ठेवा. धन्यवाद.